गोदावरीचे पात्र पाण्याने तुडुंब, तरीही सरोवर पिंपळगाव वाळू घाटाचा ताबा दिलाच कसा? माजलगाव महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. माजलगावमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. गोदावरी नदी सध्या पाण्याने तुडुंब भरून वाहत असताना सरोवर पिंपळगाव येथे वाळू घाटाचा ताबा देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झालाय. पर्यावरण नियम स्पष्ट सांगतात, नदीत पाणी असताना वाळू उत्खननास बंदी आहे. मग हा ताबा देण्यात आलाच कसा, असा प्रश्न आता नागरिक विचारते आहे. विशेष म्हणजे हा परिसर ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमध्ये येतो. अशा ठिकाणी उत्खनन करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. पाण्याने भरलेल्या नदीत घाटाचा ताबा देणे म्हणजेच नियमांची सरळ पायामल्ली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. यामागे महसूल प्रशासन आणि वाळू माफियांचे संगमत आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नियमबाह्य कामावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्मृतिगंध न्यूज, पाथरी.